विकसित भारत आणि महाराष्ट्राचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून झालेला विकसित नागपूर 2047 हा दीर्घकालीन, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास आराखडा हा केवळ दस्तऐवज राहणार नाही, तर राज्य सरकारच्या वतीनं या आराखड्यातील प्रत्येक घटक आणि रणनीतीवर कालबद्ध पद्धतीनं काम केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मित्रा अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या वतीनं नागपूर विभागाच्या शाश्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेच्या समारोप सत्रामध्ये ते काल बोलत होते. कर्करोग भारतासमोरच नव्हे तर जागतिक आरोग्य व्यवस्थेपुढचं सगळ्यात मोठं आव्हान ठरत आहे. या आजारावरील संशोधनाचा आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ सीमा ओलांडून जगातल्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण मानवतेला कोणतीही सीमा नसते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत आयोजित ऑन्कॉलॉजी बियॉन्ड्स बॉर्डर या जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 11% वाढ झाली असून ही परिस्थिती चिंताजनक आहे. कर्करोगाचं वेळीच निदान होण्यासाठी तपासणीची क्षमता वाढवणं आणि उपचारांसाठी एक कार्यपद्धती तयार करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कर्करोगांच्या औषधांवरील कर कमी करून उपचार स्वस्त करत आहे. AI आणि बायोटेक जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.